शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आता खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता इकडे श्रावणीमुळेच विश्वंभरच्या हातातून आता मंत्रिपद जाणार आहे असं आपल्याला या प्रोमोत पाहायला मिळतंय. तर इकडे आता विश्वंभर हा शिक्षण मंत्री असल्यामुळे त्याच्या घरामध्ये आता प्रेस कॉन्फरन्स जमलेली आहे. आज सर्वच विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागणार असतो आणि त्याची मुलगी ही गेले 4 वर्ष झाले फेल होत आलेली आहे. म्हणजेच श्रावणी ही 4 वर्ष झाली आता नापास होत आलेली आहे. आणि आता याच गोष्टीचा फायदा घेत काही विरोधकांनी आता विश्वंभरवरती टीका केलेल्या आहेत की हा स्वतः शिक्षण मंत्री असून याची मुलगी किती वेळा नापास झाली आहे. आता यावेळी जर ती नापास झाली ना तर याने विश्वंभर यांनी आता शिक्षण मंत्री पदावरून राजीनामा द्यायचा. काय आहे ना, यांच्या घरात हे पद असून याचा काहीच उपयोग नाही. यांच्या घरातील एक मुलगी 4 वर्ष झालं एकच विषय शिकतीये आणि पेपर सोडवतीये आणि ती दरवेळी फेल होत आली आहे. आता जर का याची मुलगी फेल झाली ना तर याने सरळ राजीनामा देऊन टाकायचा आहे. आता सर्व न्यूज इकडे टी व्हीवरती झळकत असतात आणि याचं श्रावणीला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं आहे. आता श्रावणी ही बाहेर येताच श्रावणी आता हे सर्व प्रेसवाले बघून घाबरलेली असते की यावेळी जर का मी नापास झाले तर बाबांची किती बदनामी होईल. आता तेवढ्यातच शुभू हा श्रावणीला आदर देण्यासाठी तिकडे आलेला असतो. मात्र आता श्रावणी जी दरवेळी नापास होत होती त्याचं एकमेव कारण म्हणजे नंदाक्का होती. नंदाक्का हे सर्व घडवून आणत होती आणि आता ती तिच्या मुलाशी म्हणजे मदनशी बोलत असताना ती सांगते की आता आज या विश्वंभरकडून कसं मंत्रिपद जातंय हे तू पाहतच राहा. विश्वंभरने फार तुझा आणि माझा अपमान केलाय ना, हे सगळं त्या श्रावणीमुळे घडवून आलंय ना, तर त्या श्रावणीचा आज मी बरोबर बंदोबस्त केला आहे. आज ती श्रावणी पास होणारच नाही आणि त्यामुळे विश्वंभरची आता पूर्णपणे मान खाली जाईल आणि विश्वंभर ते पद सोडण्यास तयार होईल आणि याचा राग तो कायम मनात ठेवेल. श्रावणी इकडे पास होणारच नाही असा आता तिने प्लॅन केलेला आहे. दुसरीकडे आता विश्वंभरने स्पष्ट केलेलं आहे की जर का माझी मुलगी श्रावणी ही ह्याही वर्षी नापास झाली तर खरंच मी या पदावरून राजीनामा देईन. पण मला माहिती आहे असं काहीच होणार नाही. तो आता श्रावणीची प्रेससमोर बाजू घेतच श्रावणीची बाजू मांडतो. त्यानंतर आता श्रावणी ही खरंच या वर्षी तरी पास होऊ शकेल का आणि तिने आता पेपर्स दिलेले आहेत यावरून तर तिला खात्री असते की ती या वर्षी पासच होणार आहे. तिच्या पप्पांच्या शिक्षण मंत्री पदासाठी श्रावणी ही कोणती ॲक्शन घेईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र आता शुभू आणि तिने यावेळी पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत आणि श्रावणी यावेळी पास होऊनच दाखवणार असं तिने शुभूला वचन दिलेलं आहे. मात्र तिच्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की जर का मी नापास झाले तर काय होईल. आता श्रावणी खरंच पास होईल का नापास हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र नंदाक्का इकडे कोणता प्लॅन करत असेल हेही आता आपल्यासमोर येणार आहे व येणारा भाग हा फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.